नमस्कार मंडळी. तर त्या दिवशी सांडगे बनवले होते, तर अशा प्रकारे खूप छान वाळले सांडगे आणि एकदा भाजी बनवली होती तर खूप टेस्टी झाली. परंतु विचार करते आज मी परत बनवेल, तर मी तुमच्यासोबत शेअर करेल आज बनवली की. काय करते तू? पेंटिंग? नमस्कार मंडळी. तर इथे ब्रेकफास्टसाठी माझ्या मिस्टरांना मी शिरा बनवला होता, ड्रायफ्रूट्स घातले होते त्याच्यामध्ये आणि त्यातलाच थोडासा शिरा मी राघवसाठी वेगळा काढून ठेवला. सो जेणेकरून मला त्याला वेगळा ब्रेकफास्ट बनवावा लागणार नाही, कारण माझ्या मिस्टरांना ब्रेकफास्टमध्ये शिरा खायला आवडतं. सो गाऊसाठी मी अवाकाडो ज्यूस दिला होता आणि मी तर डायरेक्ट जेवणच करणार होते. सो मी जेवणाच्या प्रिपरेशनला देखील तयारी केली होती आणि इथे सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाल्यानंतर मी भाजी वगैरे टाकून घेतली, कारण राघव इकडे तिकडे खेळत होता. सो मला इथे सांडग्याची भाजी बनवायची होती, तर मी छान सांडगे तेलामध्ये भाजून त्यानंतर कोथिंबीर, लसूण, हिरव्या मिरच्या आणि जिरी मिक्सरला छान बारीक करून घेतली. त्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट देखील टाकला आणि कांदा मी कापून ठेवला होता, म्हणजे कट करून मला फोडणीमध्ये घालायचा होता कांदा. सो अशा प्रकारे खूप टेस्टी बनते भाजी, तुम्हीही ट्राय करा. आणि मी अजून एक भाजी बनवली होती, शेवग्याच्या शेंगांची भाजी, कारण माझ्या मिस्टरांना म्हणावी तशी सांडग्याची भाजी आवडत नाही. सो त्यामुळे मग मी 2 भाज्या बनवल्या. दोन्ही खाणार होते, असं नाही की एकच खाणार, परंतु ही थोडी ती थोडी असं होऊन 2 भाज्या बनवल्या. सो जेणेकरून मला इव्हिनिंगला स्वयंपाक देखील करावा लागणार नाही. तर गाऊ देखील सगळ्या भाज्या खाते, कारण तिला पहिल्यापासून मी शिकवलेलं आहे की कशाला नाही म्हणायचंच नाही, जे असेल ते खायचं. परंतु कधी कधी मुलांचं होतं हे नको ते नको, तरी देखील तिला माहिती आहे की नाईलाज आहे आपला, खावीच लागणार आहे आपल्याला. नमस्कार मंडळी. तर दुपारचा स्वयंपाक देखील झालाय. राघव झोपला 1:30 वाजता, तर मी भाकरी बनवल्या. भाजी मी जाता येताच बनवली होती आणि जेवणामध्ये मी आज शेवग्याची शेंग बनवली आहे, सोबतच इथे सांडग्याची भाजी देखील बनवली आहे आणि नाचणीच्या भाकरी आहेत. तर गाऊला जेवायला दिले आणि आम्हाला जेवायचं आहे, अजून वेळ आहे. तर कारण नाश्ता केला होता, त्यानंतर मी थोडीशी भेळ खाल्ली. सो भूक नाही आहे जास्त लगेच. तर आता 3-4 वाजता जेवेल. सो जेणेकरून रात्री भूक नाही लागणार. 4 वाजता जेवला की रात्री आरामात भूक लागत नाही. सो त्यामुळे तर माझ्या मिस्टरांना मी जेव्हा जेवायचं तेव्हा वाढेल, कारण ते आज घरनं काम करतात, तर त्यांचं काम चालू आहे.
सो इथे अशा प्रकारे सांडग्याची भाजी आहे आणि इथे नाचणीच्या भाकरी देखील बनवल्यात. आणि जेव्हाही स्वयंपाक वगैरे करते तेव्हाच मी किचन आवरण्याचा प्रयत्न करते, परंतु मी आता सध्या कास्ट आयर्नचा पॅन यूज करते तर भाकरीसाठी. तर तो खूप गरम असतो, त्यामुळे मला 1 तासभर तरी मी एवढ्या पार्टला हात नाही लावत, परंतु बाकीचं क्लीन करून ठेवलंय सर्व. तर आता मी देखील रेस्ट करणार आहे. काय मंडळी, तर झोपेतनं उठल्यानंतर मी किचन आवरलं. पहिल्यांदा जे माझे भांडे होते, जास्त नव्हते, जेवणाचे होते, माझे मिस्टर वगैरे त्यांचे आणि गावचे स्वयंपाकाचे, तर मी घासून टाकले होते. त्यानंतर मीही जेवले उठल्यावरती, कारण आता जवळजवळ 4:15 वाजून गेलेत. तर मी 4 ते 5च्या मध्येच जेवते, कारण आता मला गावला कराटेलाही सोडायचे. सो आता मी भांडे वगैरे वॉश केले आणि इथे ठेवलंय चहा. तर आता गावला रेडी करते आणि घेऊन जाते. तर किचन आवरलं की एकदम फ्रेश वाटतं, असं वाटतं की काहीच काम नाही आहे. आणि आता घर तर आवरलेलं होतं, मी सकाळीच आवरलं होतं, कारण माझे मिस्टर पण होते हेल्प करायला सकाळी. सो त्यांनी सगळं घर आवरून ठेवलं, मीही काही मदत केली, कारण मी नाश्ता वगैरे बनवत होते तेव्हा. तर आता राघव मस्त खेळतोय, तुम्हाला दाखवते राघव. हॅलो, दीदीला त्रास देतोय राघव. तर इथे दीदीने बेडवरती कचरा करून ठेवलाय, तर खूप सारा पसारा करून ठेवलाय दीदीने. इट्स ओके, तू लहानच आहे ना अजून. काय 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 आणि तो दीदीचा कचरा घेऊन खेळतो. नाही करायचं राघव तसा. आणि बाहेर खूप ऊन आहे, आता उन्हाळाही व्हायला लागलाय. तर अशा प्रकारे बाहेरचं वातावरण खूप म्हणजे बाहेर नको वाटतं, परंतु अजून थंड हवा आहे, एसीची गरज नाहीये. आणि यानंतर माझ्या मिस्टरांना TV लावायचा होता, म्हणजे जो नवीन TV आणलेला आहे आपण, तर तो वरती लावायचा होता. तर आम्ही जुना काढून ठेवला, पुसून घेतला छान माझ्या मिस्टरांनी, आणि त्यानंतर आम्ही दोघांनी तो बॉक्समध्ये पॅक केला. जो नवीन TVचा बॉक्स आला होता त्याच्यासोबतच पॅक केला, म्हणजे त्याच्या बॉक्समध्ये. आणि नवीन TV आहे तर तो वरती लावून दिला. परंतु असं नाही होत की तुम्ही एक काम घेतलं आणि तेच करायचं, तर भरपूर सारी कामं असतात. गावला कराटेवरून आणायचं होतं, तोपर्यंत मग मी कपडे वगैरे सुकायला टाकून दिले आणि माझे मिस्टर गेले होते गावला कराटेवरून आणण्यासाठी. आणि गावची स्कूल चालू होणार आहे मंडेपासून. तर आज होता थर्सडे, तर थर्सडेला मी म्हटलं की सगळे स्नॅक वगैरे आहेत तर ते भाजून ठेवेल. तर इथे मी पहिल्यांदा मखाणे घेतले. मखाणे छान तुपामध्ये भरपूर सारं तूप घालून मखाणे भाजून घेतले. त्यात थोडंसं सॉल्ट टाकलं, पिंक सॉल्ट. आणि राघवसाठी मी वेगळे मखाणे भाजून ठेवले, सो जेणेकरून कधीही आपल्याला खाता येतात. तर हे मखाणे असं नाही की फक्त गाऊ खाते किंवा राघव खातो, तर आम्ही सगळेच खातो. म्हणजे ॲज अ स्नॅक म्हणून खूप छान ऑप्शन आहे. माझ्या मिस्टरांना देखील मी स्नॅकमध्ये मखाणेच देते.
आणि माझ्या मिस्टरांना गूळ शेंगदाणे खायला देखील आवडतं, तर बऱ्याच दिवसापासून ते म्हणत होते की शेंगदाणे भाजून ठेव, तर आज म्हटलं तेही भाजून ठेवावेत, सो जेणेकरून जेव्हाही त्यांना भूक लागते तर ते घेऊन खातात. आणि सोबतच गाऊला खायचं होतं पॉपकॉर्न, सो पॉपकॉर्न देखील मी आज बनवणार होते. पॉपकॉर्न रेडी? माझ्यासाठी एवढे पॉपकॉर्न? ओके जा. हा हा ओएसिस मॉल वरून आणलेलो आपण ना. संध्याकाळच्या जेवणामध्ये मला फक्त भाकरी बनवायची होती, कारण सकाळच्या 2 भाज्या होत्या थोड्याशा शिल्लक, तर तेवढ्यावरती आमचं होणार होतं. आणि त्यानंतर मी किचन देखील पूर्ण क्लीन करून ठेवलं. आणि किचन वगैरे क्लीन असलं ना की सकाळी देखील आपल्याला सगळं जागेवर सापडतं, नाहीतर सकाळी असं होतं की सापडतच नाहीत वस्तू. नमस्कार मंडळी, आता 10:15 वाजून गेलेत. तर टीव्ही फिक्स केलेला आहे, तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे फिक्स केलाय. तर हा आहे 55 इंच आहे. अशा प्रकारे छान फिक्स करून ठेवला. आणि जुना टीव्ही होता तर तो नवीन टीव्हीचा बॉक्स होता त्याच्यामध्येच फिक्स करून ठेवलाय. आणि अशा प्रकारे कामही आवरलंय. तर उद्या सकाळी डब्यामध्ये भरली भेंडी भरून ठेवली आहे, तर फक्त भाजी टाकून द्यायची आहे सकाळी उठल्यावरती. तर आता थकल्यासारखं झालंय. राघवही झोपलाय. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.